श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेक्षकांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, तुमच्या खात्यावर जमा होणार 9,000 रुपये. जाणून घेऊयात पूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्याचप्रमाणे 10वी-12वी सरकारी नोकरी, 10वी-12वी बोर्डाच्या नोट्स, सर्व सरकारी योजना, विद्यार्थी शिष्यवृत्ती यासाठी गुगलवर nanafoundation.in या वेबसाईटला अवश्य सर्च करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे. त्याचप्रमाणे वेळोवेळी अपडेटसाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये आहे. तर बघूयात पूर्ण अपडेट. तर बघा, तुमच्या खात्यावर 9,000 रुपये मिळणार. PM किसान सन्मान निधीमध्ये सरकार आनंदाची बातमी देऊ शकते. यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मिळणाऱ्या रकमेत सुमारे 50% वाढ होण्याची दाट शक्यता आहे. तर बघता बघता 1 सेकंड लागतो, लाईक करा. त्याचप्रमाणे कोणाला 9,000 रुपये भेटतील याची देखील मी पूर्ण माहिती देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला माहिती आता शेतकऱ्यांना वार्षिक रक्कम ही 6,000 रुपये भेटते. 2,2 हजाराच्या असे 3 टप्प्यात 6,000 रुपये भेटते. परंतु आता ही 9,000 रुपये होऊ शकते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या 1 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्याचप्रमाणे आता लोकसभेच्या देखील इलेक्शन येत आहेत. त्याच्या आधी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असू शकते. शेतकरी सन्मान निधीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. 2019 मध्ये PM किसान योजना ही सुरू झाली होती. त्याच्यामध्ये 6,000 रुपये हे वर्षाला भेटत होते. आता त्याची रक्कम ही जवळपास 50% वाढून 9,000 रुपयेपर्यंत जाऊ शकते. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये कमेंट करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. 9,000 ही रक्कम पुरेशी आहे का आणखीन वाढ केली पाहिजे, आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये कमेंट करा. त्याचप्रमाणे राज्य सरकार देखील 6,000 रुपये देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे जर हे 9,000 रुपये झाले आणि राज्य सरकारचे जर आपण 6,000 पकडले तर वर्षाला जवळपास शेतकऱ्याला 15,000 रुपये हे सरकारकडून भेटू शकतात. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. एका शेअरमुळे भरपूर लोकांना याचा फायदा होऊ शकतो. परत भेटूयात एका नवीन अपडेट सोबत. त्याआधी प्रश्न पडला असेल भरपूर लोकांना की हे 9,000 कुठल्या व्यक्तीला, कुठल्या शेतकऱ्याला पडतात. तर तुम्ही जर PM किसान योजनेअंतर्गत जर रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुमच्यासाठी देखील हा हप्ता पडू शकतो. या रजिस्ट्रेशनसाठी जवळपास तुमच्या नावावर 2.5 एकर जमीन तरी असणं गरजेचं आहे. जर तुमच्या नावावर जमीन असेल, सातबारा असेल, तर तुम्ही जवळच्या नजदीकच्या तहसील कार्यालयात जाऊन तलाठी ऑफिसला रजिस्ट्रेशन करून तिथं व्हेरिफिकेशन करावं लागतं. त्यानंतर तुमचं नाव त्या योजनेत जोडून तुम्हाला देखील हा हप्ता पडू शकतो. तर सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. परत भेटूयात नवीन अपडेट सोबत. ओके, ठीक आहे. थँक्यू. स्वामी समर्थ.